नमस्कार. आज रविवार सुट्टीचा दिवस. सकाळी मुलं उठलेली आहेत. 9:30 पावणे 10 झालेले आहेत आणि इथे त्यांचा ब्रेकफास्ट चालू आहे. नाश्त्याला त्यांनी केलॉग्स आणि दूध पित आहेत. केलॉग्स कॉर्नफ्लेक्स असतं ना ते आणि दूध असा यांचा नाश्ता झालेला आहे. विहान नाश्ता करतो आणि इथे माझासुद्धा नाश्ता चालू आहे. जसे की इथे मम्मीने सकाळी नाश्त्याला भुर्जी पाव केलं होतं, तर इथे मी भुर्जी पावचा नाश्ता करते आहे. आणि आता माझा नाश्ता करून झाल्यावर बघा काळी पिशवी. आता ही काळी पिशवी म्हणजे तुम्ही समजून गेला असालच काय असणार ह्याच्यात. आज रविवार आणि काळी पिशवी म्हटलं की काय, चिकन. म्हणजे आपली आज कोंबडी. ही आपली कोंबडी. आपण कोंबडीचं कालवण म्हणजे कोकणामध्ये कोंबडीचं कालवण म्हणतात. तर कोंबडीचं कालवण आपण बनवणार आहोत. चिकन घेतलेलं आहे. त्यासाठी लागणारं साहित्य इथे कांदे आहेत, कोथिंबीर आहे आणि हे ते ना किसलेलं खोबऱ्याचं किस आहे, मालवणी खोबरा किस. तर इथे चिकन मी कापून स्वच्छ धुवून घेतलेलं आहे. आता मी याला मॅरिनेशन करणार आहे. तर आता मॅरिनेशनसाठी इथे मी हे चिकनचे पीस एका पातेल्यामध्ये घेणार आहे आणि त्याला मी आता मॅरिनेट करून ठेवणार आहे. तर यासाठी मी घेतलेलं आहे आपलं इथे दोन बघा, इथे साईडला आहे जे लेग पीस आहेत ना, ते लेग पीससुद्धा मी मॅरिनेशनसाठी या पातेल्यामध्ये घेणार आहे. यासाठी मी इथे 1 चमचा आलं लसूण पेस्ट घेतलेली आहे. हे बघा, आता मी यामध्येच ॲड केलेले आहेत हे जे पीस आहेत लेग पीस. ते लेग पीससुद्धा मी याच्यामध्ये ॲड केलेत. त्यालासुद्धा आपण मॅरिनेशन करणार आहोत. मीठ घेतलेलं आहे. लक्षात ठेवा, आपण ह्याच्यामध्ये मीठ घेतलेलं आहे, त्यामुळे तुम्ही जे काही रस्सा वगैरे बनवणार आहोत त्याच्यात मीठ आपण चाखूनच घालणार आहोत. तर हे आलं लसूण आणि मीठ असं मी ह्याला चोळून घेते चांगलं, कारण हे सगळं आपण मॅरिनेशन करून कमीत कमी अर्धा तास तरी मी साईडला ठेवणार आहे. हे बघा, स्वच्छ मस्त असं चोळून घ्यायचं, जेणेकरून आतमध्ये जे मी भेगा पाडले तर लेग पीसला त्याच्यामध्ये सुद्धा हे आलं लसूण पेस्ट केली पाहिजे. आलं लसूण पेस्ट आणि मीठ. तर हे मी असं छान चोळून घेते. बघा, सगळीकडे आपलं हे व्यवस्थित लागलं पाहिजे. आता इथे हे आलं लसूण लावून झाल्यावरती हळद घेतली आहे मी. अर्धा चमचा हळद घेतली आहे आणि हे मालवणी मसाला घेतलेला आहे हा अर्धा चमचा, कारण आपण रश्श्यामध्ये सुद्धा घालणारच आहोत म्हणून ह्याला मी कमीच लावलेलं आहे. हे सगळं हाताने चोळून घ्यायचं. माझ्या आता एका हातात कॅमेरा असल्यामुळे हे बघा, एका हाताने हे सगळं चोळून घेते. छान असं सगळीकडे त्या आलं लसूण पेस्ट, तिखट, हळद, मीठ जे काही आपण घातलेलं आहे ते सगळं चिकनला व्यवस्थित लावलं पाहिजे. अशा पद्धतीने हलवलं ना की सगळ्या साईडला लागतं. आहे बघा, सगळ्या चिकनला ते लागलेलं आहे. या डब्यामध्ये हे लेग पीस आता मी काढून घेते आणि हे चिकन, कारण मला त्या पातेल्यामध्ये ते पातेलं धुवून मला त्याच्यामध्ये चिकनचा रस्सा म्हणजे आपलं कोंबडीचं कालवण बनवायचं आहे. हे पहा, व्यवस्थित मी याच्यामध्ये काढून घेते, कारण त्याच पातेल्यामध्ये मला रस्सा बनवायचा आहे, कालवण बनवायचं आहे. चला, आता आपलं सगळं लावून झालेलं आहे. व्यवस्थित चिकन धुवून त्याला मॅरिनेट करून तिखट हळद मीठ लावून झालेलं आहे. एकीकडे मी चिकन मॅरिनेट करून ठेवलेलं होतं, एकीकडे मी कांदा खोबऱ्याचं वाटणसुद्धा तयार करून घेतलेलं होतं. आता फोडणीची तयारी.
तर इथे तेलामध्ये मी कढीपत्ता आणि तेजपत्ता घातलेला आहे. हे बघा, छान असं कढीपत्ता मस्त तडतडला. एक तेजपत्ता घातलेला आहे. तेल चांगलं तापू द्यायचं. आणि आता त्याच्यात मी कांदा ॲड केला. एक मोठा कांदा होता, तो बारीक चिरलेला कांदा मी याच्यात ॲड केलेला आहे. कांदा चांगला लाल होईपर्यंत परतवून घ्यायचा. आपला कांदा तर लाल झालेला आहे, हे पहा. आणि ह्याच्यामध्ये आता मी टोमॅटो ॲड करते. ह्याच्यात मी एक टोमॅटो ॲड केलेला आहे, एक मोठा टोमॅटो ॲड केलेला आहे. तुम्ही ह्याच्यात टोमॅटोची प्युरीसुद्धा घालू शकता. आता आलं लसूण पेस्ट याच्यामध्ये घातलेली आहे मी. छान वास दरवळू लागला आलं लसणीचा, त्याचा कच्चेपणा गेला पाहिजे. याच्यामुळे आपण व्यवस्थित आलं लसूण पेस्ट परतवून घ्यायची त्या फोडणीमध्ये. बघा, कांदा, टोमॅटो, कढीपत्ता आणि आलं लसूण पेस्ट झाल्यावर ह्याच्यात आपण अर्धा चमचा हळद घेतलेली आहे, अर्धा छोटा चमचा हळद पुन्हा एकदा परतवायचं आहे. आता आपल्याला वाटलं मसाला लागतो तर त्याच्यात थोडंसं पाण्याचा हबका द्यायचा. इथे मी एक चमचा आपला मालवणी मसाला घेतलेला आहे, घरगुती मालवणी मसाला. तुमच्याकडे जो काही तुम्ही वापरत असाल तो मसाला तुम्ही याच्यामध्ये ॲड करू शकता. आम्ही इथे मालवणी मसाला ॲड केलेला आहे. हे बघा, थोडंसं किंचितसं गरम पाणी मी याच्यात ओतलं आहे, कारण मला वाटू लागलं की थोडंसं मसाला पातेल्याला चिकटू लागलेलं आहे, यासाठी मी गरम पाणी वापरलेलं आहे. हे पहा, आता जो आपण कांदा खोबरा वाटलेलं होतं, आमच्याकडे ऑलरेडी ह्या कांदा खोबऱ्याचं वाटण होतं, प्लस मी अजूनही फ्रेश कांदा खोबरा भाजून ठेवलेलंच होतं, त्याचंही मी वाटण बनवलेलं आहे. तर हे वाटण मी हे 3 मोठे चमचे हे वाटण घातलेलं आहे. 1 मोठा चमचा लाल तिखट, तर 3 मोठे चमचे आपलं कांदा खोबऱ्याचं वाटण. हे वाटण बनवण्यासाठी मी घेतले होते 3 मोठे कांदे आणि 1 वाटी तो खोबऱ्याचा किस होता ना, तो मी घेतला होता. इथे मी पाणी तापत ठेवलं, कारण चिकनच्या रश्श्यामध्ये आपण हे कडकडीत गरम पाणीच घालणार आहोत. त्यामुळे काय होतं, रश्श्याला छान तर्री येते. आणि हे जे वाटण आपण आता घातलेलं आहे ते तेल सुटेपर्यंत व्यवस्थित परतवून घ्यायचं. आता इथे माझं सगळं वाटण व्यवस्थित परतवून झालेलं आहे. हे पहा, हळूहळू त्याला तेल सुटायला लागलेलं आहे. आता या मोमेंटला मी हे जे आपले चिकनचे तुकडे होते, आलं लसूण हळद लावलेलं, तिखट मीठ लावलेले, ते आता या वाटणामध्ये ॲड केले. आणि अशा पद्धतीने आपल्याला हलक्या हाताने हे हलवायचं आहे की त्या सगळ्या चिकनला त्या वाटणाची कोटिंग बसली पाहिजे, सगळीकडे ते वाटण लागलं पाहिजे. हे पहा, अशा पद्धतीने एकसारखं ते हलवायचं की सगळ्या चिकनला ते वाटण कवर झालं पाहिजे, लागलं पाहिजे ते. इथे बघा, गरम पाणी वाफा येतात की नाही. आता मी गॅस बंद केले आणि हे कडकडीत गरम पाणी या रश्श्यामध्ये मी ओतते आहे. हे बघा, तुम्हाला जितकं पातळ किंवा घट्ट रस्सा हवा असेल तर तितकं पाणी तुम्ही ओतू शकता. आता इथे मी एकच रस्सा बनवणार आहे. जर चिकन कधी म्हणजे रोजच आम्ही चिकन सुक्का आणि ओलं दोन्ही करतो, पण आज मी फक्त एकच रस्सा तुम्हाला दाखवत आहे. चिकनचं कालवण किंवा कोंबडीचं कालवण हे एकच दाखवणार आहे. त्यामुळे बघा, कन्सिस्टन्सी मला जितकी पाहिजे होती तितकी घट्ट मी ठेवलेली आहे. हे बघा, आता ह्याच्यामध्ये मी मीठ ॲड केलं, चवीनुसार मीठ ॲड केलेलं आहे.
आता मीठ टाकल्यावर रस्सा पुन्हा एकदा व्यवस्थित ढवळायचा, कारण मीठ एकाच जागी मग पडून राहील. म्हणून चमच्याने असं ढवळलं की सगळीकडे मीठ लागतं रश्श्याला. हे बघा. आणि हळूहळू त्याला एक उकळी येऊ द्यायची. याच्यामध्ये आता अर्धा चमचा मी गरम मसाला ॲड केलेला आहे. बघा, गरम मसाला टाकल्यावर रश्श्याचा रंग चेंज झाला. आता इथे बघा, वरून शेवटी आपण बारीक चिरलेली कोथिंबीर घातलेली आहे. हे बघा, कोथिंबीर घातल्यावर सुद्धा थोडंसं ढवळायचं. वरच्यावर कोथिंबीर राहिली तर कोथिंबीर काळी पडण्याची शक्यता असते, त्यामुळे कोथिंबीर घातल्यावर आपण लगेच रस्स्याला ढवळायचं. हे बघा. आता इथे आपण रश्श्याला उकळी आणण्यासाठी ठेवलेला आहे. हळूहळू बघा, नीट रश्श्याला उकळी आलेली आहे. हे बघा, आता मोठी उकळी आली बघा. हे बघा, आजूबाजूला जो मसाला लागलेला असतो ना तो पण घ्यायचा. हा गॅस आता मीडियम होता, तो मी बारीक केला आहे. एकदम मंद आचेवर आता आपला चिकनचा रस्सा किंवा कोंबडीचा रस्सा शिजणार आहे. आणि अशा प्रकारे झाकण ठेवायचं आहे. असं अर्धं झाकण ठेवायचं. गॅस बारीक करायचा. हा गॅस बारीक करायचा आणि हे अर्धं झाकण ठेवायचं. त्यामुळे काय होतं, रस्सा आतल्या चांगला शिजतो आणि रश्श्याला छान तवंग येतो. आणि आपला रस्सा 20 मिनिटानंतर गॅस बंद केल्यानंतरही तसाच ठेवू द्यायचा. हे बघा, त्यामुळे असा छान तवंग आला. हे बघा, एकच चमचा मी ह्याच्यामध्ये लाल तिखट घातलं होतं, तरी पण बघा रश्श्याला तवंग आला. कशामुळे तवंग आला? बारीक गॅसवर अर्धवट झाकण ठेवलं होतं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे गॅस बंद केल्यावर सुद्धा मी झाकण तसंच ठेवलं होतं. 10 मिनिटांनी मी आत्ता हे झाकण उघडलेलं आहे. हे बघा. आणि हा आजूबाजूचा मसालासुद्धा, त्या मसाल्याला चव असते. पातेल्याला जो चिकटलेला मसाला असतो ना त्यालाही चव असते. त्यामुळे मी तो रस्सा ढवळून असं व्यवस्थित घेतला. आता आपला रस्सा पूर्णपणे तयार झालेला आहे. तुम्हाला रेसिपी कशी वाटली नक्की सांगा. इथे बघा, भावाने माझ्या काय केलं आहे, सॅलडसाठी असं थोड्याशा कांद्याच्या चकत्या आणि शिमला मिरचीच्या चकत्या कापून ठेवल्या आहेत. चला, टाटा, बाय बाय.